नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो आवर एबीपी माझावर. झिरो आवर म्हणजे चर्चा जनहिताची, सर्वांची, प्रत्येकाच्या मनातली अनेक महत्त्वाच्या विषयांवरची. काही वर्षांपूर्वी आलेला थप्पड हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. कथा तशी एका प्रसंगाभोवतीच गुंफलेली आहे आणि ज्याचा संबंध महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चेच्या ठरलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाशी आहे. तापसी पन्नूच्या अभिनयानं सजलेल्या या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. टीका सुद्धा झाली की खूपच नकारात्मक दाखवण्यात आलेला आहे. कदाचित फार कठोर आणि कठीण प्रश्न विचारल्यामुळे काही लोकांना बहुधा तो झोंबला असेल सिनेमा. मात्र त्यातल्या अनेक प्रसंगांशी तुम्ही सुद्धा सहमत होऊ शकता. तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्यांकडे असे प्रसंग घडले असतील. वैष्णवीच्या बाबतीत जसं तापसीच्या बाबतीत दाखवलं की तिकडे काही घटना घडलीच नव्हती किंवा तिच्याच बाबतीत काही प्रॉब्लेम्स होते, हेच प्रकरण आता वैष्णवीच्या बाबतीत सुद्धा वेगळ्या प्रकारे बघायला मिळत आहे. याच विषयाला पुढे घेऊन जाण्यापूर्वी आणि झिरो अवरचा प्रश्न पाहण्यापूर्वी या सीन आम्ही तुम्हाला का दाखवला त्याचं कारण ठरू शकणारं हगवण्यांच्या वकिलांनी जी भूमिका मांडायचा प्रयत्न केला, जे त्यांचं व्यावसायिक काम आहे, काय म्हणाले त्यांचे वकील, आपण पाहूया. जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. आता विपुल दुशिंग थोड्या वेळात आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुमच्या मनातले काही प्रश्न मी विचारणार आहे. पण सुप्रीम कोर्टाचं काय रुलिंग होतं हे सगळं बाजूला ठेवायचं, कारण तो कोर्ट कचेरीचा आणि अनेक तांत्रिकतेचा बाब आहे. आणि तांत्रिकता ही इतकी गंभीर गोष्ट आहे की बलात्कारामध्ये प्रत्यक्ष समागमाची पूर्ण क्रिया करायची की नाही करायची, स्पर्श म्हणजे मानायचा विनयभंग की नाही मानायचा, इथपर्यंत कोर्टाला जावं लागतं, वकिलांना जावं लागतं, कारण ती तांत्रिक बाजू आहे. पण तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वसाधारण, ज्याला कॉमन सेन्स म्हणतात, त्या दृष्टीने माहीत असतं की कशाला वाईट म्हणायचं, कशाला चांगलं म्हणायचं, कशाला न्याय आणि अन्याय म्हणायचं. आणि म्हणूनच आजचा हा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तो प्रश्न पाहूया आणि त्यानंतर चर्चा. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. पाहूयात माझाच आजचा प्रश्न या पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या या युक्तिवादाशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यासाठी आमचं एक्स अकाउंट, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या आमच्या कोणत्याही अकाउंटवर तुम्ही जा, ॲप ओपन करा, त्याच्यावर जा, तिथे हा पोल असेल. थेट एक बटन तुम्हाला फक्त दाबायचं ॲपवरचं. तसंच तुम्ही त्या प्रश्नाच्या खाली कमेंट्सही, आमचे जे व्हिडिओ चालू आहेत त्याच्या खाली कमेंट्सही देऊ शकता. तुमच्या या काही निवडक कमेंट्सना आपण कार्यक्रमात दाखवणार आहोत. पुन्हा एकदा प्रश्न, एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या या युक्तिवादाशी सहमत आहात का तुम्ही? तो हा प्रश्न लक्षात ठेवा आणि तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट बघतोय. दरम्यान हगवणेंच्या बाजूने युक्तिवाद करताना वैष्णवीची कथित आक्षेपार्ह व्हॉट्सअप चॅट्स, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आणि अन्य अनेक दावे करण्यात आले. आज या दाव्यांबद्दल कसपटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली. वैष्णवीच्या वडिलांनी याबाबत काय म्हटलंय पाहूया. त्यांच्याकडे कुठलीही गाडी नाही आहे, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकील. आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली. त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी. अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली. असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे. पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील, नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून.
दुसरीकडे हगवणेंचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या ज्या युक्तिवादामुळे त्यांच्यावर समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात टीका होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तर थेट एक्सपोज करत अशा वकिलांना फटकवण्याचं समर्थन केलं, पण नंतर आपली भूमिका त्यांनी बदलली. आधी पाहूयात रोहिणी खडसे यांचं ट्विट काय होतं. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात पोल सेंटरला इकडे, की हे काय ट्विट होतं ते आपल्याला लक्षात येईल. नेमकं काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे. त्यांनी असं म्हटलं होतं की जो त्या वकिलांच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असं ट्विट, अशी एक्स पोस्ट केली होती रोहिणी खडसे यांनी, ज्या स्वतः ॲडव्होकेट आहेत. मात्र यावर टीका झाल्यानंतर बार असोसिएशननं टीका करून कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांनी थोडीशी भूमिका बदलली. त्यानंतर त्या काय म्हणाल्या तेही पाहूया. पतीने पत्नीच्या कानाखाली 4 लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही. माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का? ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर 4 कानाखाली लगावल्यात, तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण? म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. एकूणच वैष्णवी प्रकरणानं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला हादरवून टाकलंय. हगवणेंच्या एका कार्यक्रमात नृत्य सादर केलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनीही दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असं मत मांडलंय. गौतमी पाटील सध्या आपल्या सोबत आहे. नुकतीच एक घटना देखील घडली हगवणे कुटुंबियांबद्दल, वैष्णवी हगवणेबद्दल. जर आपण तू ऐकली असेल, बघितली असेल. हुंडा या अर्थात लग्नानंतर मुलीकडून तिथं छळ केला जातो, पैसे मागितले जात आहेत, आईवडिलांकडून पैसे मागितले, हुंडा मागितला जातो. काय संदेश देईल? मुलींनी कशा पद्धतीने याच्याकडे बघायचं आहे आणि तू कसं बघते याच्याकडे? हे जे झालं हे खरंच खूप दुर्दैवी होतं. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जो कोणी असेल याचा दोषी तर याला कडक शिक्षा व्हावी. राजेंद्र हगवणेंनी त्यांच्या गावी तुला एका कार्यक्रमासाठी आमंत्रण केलेलं होतं. त्यावेळी तू तिथं परफॉर्म करताना एका म्हणजे बैलजोडाच्या समोर तुला परफॉर्म करायला लावलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील बरेचदा व्हायरल झालेला आहे. काय नेमकी ती घटना होती? त्याच्यानंतर तुला म्हणजे पैसे जे देणं होतं ते दिलेले आहेत का? कशा पद्धतीने तिथं ट्रीटमेंट तुला दिली गेली? मी एकच म्हणते, आता बरंच मला सगळे तेच विचारताय, पण मी एक सांगते, माझा आयोजकांशी संबंध नसतो दादा. मी गेली स्टेजवर की मी डायरेक्ट म्हणजे मी तिथं गेली की मी डायरेक्ट स्टेजवर गाण्याला असते. ते झालं, शो कार्यक्रम संपला की मी माझ्या गाडीत बसून निघून येते. जी माझी मॅनेजमेंट टीम आहे हे सर्व बघतात. माझा तिथं काहीही संबंध येत नाही आणि कुठल्या 2-3 फोटो मोजके असले की मी ते तिथं देत असते आणि त्या कार्यक्रमातच देते. असं जे व्हिडिओ समोर येते, तू एका म्हणजे बैलजोडाच्या समोर नाचते, राजेंद्र हगवणेंनी तुला तेव्हा बोलवलेलं होतं, असं झालेली घटना? नाही म्हणजे तिथं तू बैलासमोर नाचली, तो व्हिडिओ व्हायरल होतोय. बरोबर, बैलासमोर नाचली हे आत्ताच नाही, हे मागं पण व्हायरल झालंय. गौतमी पाटील बैलासमोर नाचली हे मागचं प्रकरण आहे. हे आत्ता व्हिडिओ का व्हायरल व्हायला लागलेत की ह्या प्रकरणामुळे. हे प्रकरण मला माहित नव्हतं. मी ज्यावेळेस माझा व्हिडिओ पाहिला स्वतःचा, तेच बैलाचा तो व्हिडिओ, मला काय वाटलं की एखाद्याने पोस्ट केलं असेल आणि तोच व्हायरल होत असणार आहे. मला असं वाटलं की मागची गोष्ट परत पुढं. पण नंतर ज्या वेळेस मला हे कळलं, मी हे सगळं ज्या वेळेस बघितलं, त्यावेळेस मी पाहिलं, त्या मॅनेजमेंट टीम आमची, त्यांनी हे सगळं पाहिलंय. आणि तो एक शो नाही की तुम्ही सगळे धरून बसतात, एक शो नाही, सगळे शो आमची मॅनेजमेंट टीमच बघत असते. त्याच्याशी माझा काहीही संबंध नसतो. ज्या पद्धतीने तू तिथं गेली, तुझ्याबरोबर वागणूक झाली, काय मी तिथं गेली, माझा कार्यक्रम झाला आणि मी तिथून निघून आले. मला तिथलं काही माहित नाही. माझा कार्यक्रम केला, मी निघाले, कार्यक्रम छान झाला, सगळं छान झालं, प्रेक्षक वर्ग होते, सगळ्यांनी एन्जॉय केलंय, डान्स छान झाले, सगळं छान झालंय, तिथं काही अडथळा नव्हता. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एखादं प्रकरण असतं, मात्र एकदा का ते वाढू लागलं की कुणापर्यंत ते जातं आणि कुणाला उत्तरं द्यावी लागतात. याचं एक उदाहरण आहे. मग ते गौतमी पाटील असेल किंवा वैष्णवी किंवा कसपटे कुटुंबियांचे कोणी अन्य मित्रमैत्रिणी असतील, ओळखीचे असतील, या सगळ्यांचा आता विषय याच्याशी संबंधित येतो आणि प्रत्येकाला प्रश्न विचारले जात आहेत. वैष्णवीची आत्महत्या, हत्या की घरगुती हिंसाचाराचा बळी, याचा निर्णय न्यायालय देईल.
मात्र देशातील गृहिणींच्या आत्महत्या, घरगुती हिंसाचाराची आकडेवारी पाहिली तर हा विषय अत्यंत गांभीर्यानं चर्चा करण्याचा आणि समाजानं लक्ष देण्याचा आहे, हे आपल्या लक्षात येईल. ही आकडेवारी पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वैष्णवी हे तर हिमनगाचं नुसतं एक टोक आहे, त्याची चर्चा मीडियामुळे झालेली आहे. पण खरी परिस्थिती काय आहे? घरची लक्ष्मी पीडित पण लक्षात कोण घेतो? 2021च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार देशातील एकूण बळींपैकी सर्वाधिक या गृहिणी आहेत. लक्षात घ्या, एकूण बळींपैकी सर्वाधिक गृहिणी आहेत. आत्महत्या झालेल्या 1,64,033 पैकी 14.1% म्हणजे 23,179 व्यक्ती या गृहिणी होत्या. एकूण आत्महत्यांपैकी लक्षात घ्या आकडा. गेल्या काही वर्षात गृहिणींच्या आत्महत्येच्या प्रकरणांच्या संख्येत फारसा बदल नाही, ज्याचा अर्थ असा 2020, 19, 2018, 2017 या वर्षात एकूण महिलांच्या बळींपैकी सरासरी 50% या गृहिणी होत्या. बघा किती वैष्णवी आहेत आपल्याकडे. कौटुंबिक हिंसाचार हे अशा आत्महत्येचं कारण असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे. आणखी एका पाहणीतील एकूण महिलांच्या 30% महिलांना जोडीदाराकडूनच त्रास होतो. लक्षात घ्या, कौटुंबिक हिंसाचार हा सासू सासऱ्यांकडून येऊ शकतो, दिराकडून येऊ शकतो, पण 30% हे जोडीदाराकडूनच, पतीकडूनच होतोय. मात्र राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 मधील महाराष्ट्रातील 49% सर्वेक्षित महिलांसाठी नवऱ्याचं मारणं स्वाभाविक मानलं जातं, असाही डेटा आहे. आता हा धक्कादायक आहे, पण आहे, आणि हा ऑनलाईन म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. मार खाण्याची कारणं सुद्धा बघितली तर सासूला मान दिला नाही म्हणून 37% महिलांनी मार खाल्लाय. मुलांकडे घरकामात लक्ष नाही म्हणून 17% महिलांनी मार खाल्लाय. वाद घालणे, मतं मांडणे 16% महिलांनी मार खाल्लाय. एकनिष्ठतेबद्दल शंका 24% महिलांनी मार खाल्लाय. सर्वेक्षणात राज्यातील 21% महिला कोणत्या ना कोणत्या हिंसेच्या शिकार ठरलेल्या आहेत, हे पण समोर आलेलं आहे. आणि याच विषयावर आज जेव्हा एबीपी माझानं प्रश्न विचारला, आणि तुम्हाला कल्पना आहे आपण प्रश्न एकदा का जाहीर केला की त्यानंतर दिवसभर लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो आणि निवडक प्रतिक्रिया, कारण हा कार्यक्रम तुमचा आहे, चर्चा जनहिताची फक्त एकांगी नाहीये, तुम्हाला सहभागी करून घेतो. तेव्हा तुमच्या कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या त्या आपण पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा मीडिया सेंटरला. आज आलेल्या आपल्या कोणत्या कोणत्या या प्रतिक्रिया आहेत त्या जाऊयात माझा मीडिया सेंटरला जाऊन पाहूयात. आजचा प्रश्न पाहूयात त्यापूर्वी आणि मग प्रतिक्रियांकडे वळूया. प्रश्न पुन्हा पहा. एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या युक्तिवादाशी सहमत आहात का? होय किंवा नाही उत्तर द्यायचंय आपल्याला. हा झाला आमचा आजचा प्रश्न. आणि आता कमेंट्स पाहूया. अशोक बडे म्हणतायत, असल्या वकिलाला भावपूर्ण श्रद्धांजली. अशोक बडे यांची प्रतिक्रिया. युट्यूबवरती गुरुदीप जोशी लिहितात, या वकिलाच्या कुटुंबातील महिलांना आधी वाचवा, त्यांना धोका आहे, अशी कठोर टीका सुद्धा केलेली आहे. माझं व्यक्तिगत मत वेगळं आहे, ते मी नंतर बोलणार आहे या बाबतीत. विश्वास इनामदार म्हणतात, या वकिलाला जोड्यानं मारलं पाहिजे, अशी अतिशय कठोर भाषेतली टीका केलेली आहे. अमित पाटील लिहितात, वकिलाची बहीण किंवा मुलीला त्यांच्या नवऱ्यानं मारलं तर चालेल का, असा सवाल केला अमित पाटील यांनी. युट्यूबवरची आणखी एक रॅम्बो या हँडलवरून आलेली प्रतिक्रिया, मग बायकोनं देखील 4-5 कानफटीत दिल्या तर चालेल ना, विचारून घ्या त्या वकिलाला, असा सुद्धा संतप्त सवाल विचारलेला. ऐश्वर्या वैजापूरकर लिहितात, मग असंच बायकोनं नवऱ्याला किंवा सासरच्यांना 3-4 मुस्कटात दिल्या तर चालेल का? गंभीर प्रश्न आहे. उद्या सुनेनं सासऱ्यावर सासूर हात असा जर का उठवला तर चालणार आहे? विचारावं लागेल. मेघालाड लिहितात, आपला देश कधीच सुधारणार नाही, अशी एक वाईट प्रतिक्रिया, त्यांना मनाला वाईट वाटतंय असं म्हणताना पण त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चौगले लिहितात, रॉडनं मारणं किरकोळ मारहाण आहे का, असाही सवाल केलाय त्यांनी. तर सागर लहासे म्हणतात, जीव गेलाय तिचा, किरकोळ मारहाण नाही ती, असल्या लोकांना वकिली सनद कोण देतं, असाही सवाल केलेला आहे. सेन्सिटायझेशन, संवेदनशीलता ही विविध व्यवसायांमध्ये आहे का, असा मुद्दा उपस्थित होतो. चेतन रांजणे लिहितात, रागाच्या भरात या वकिलाला किरकोळ मारहाण केली तर चालेल का? चेतन रांजणे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. बहुतांश प्रतिक्रिया साधारण अशाच आहेत. इंस्टाग्रामवरती आलेली प्रतिक्रिया, सुवर्णा कुंभरकर लिहितात, अजिबात सहमत नाही, वकिलाला स्वतःला मुलगी नसेल कदाचित म्हणूनच असं बोलू शकला, असं सुवर्णा कुंभरकर लिहितात. इन्स्टावर आलेले आणखी रश्मी रवण लिहितात, या वकिलाची सनद रद्द करा, जज साहेबांनी यांचं ऐकून का घेतलं, त्याला हकलून का नाही दिलं, असा सवाल रश्मी रवण यांनी केलेला आहे. तर सागर कोडलिंगे लिहितात, जसे हगवणे तसा वकील, अशी एक टिप्पणी केलेली आहे यांनी.
त्यानंतर शिवज्ञा लिहितात, तुझ्या पत्नीला पण अशीच मारहाण करतोस का, असं शिवज्ञा यांनी लिहिलेलं आहे. लोक जरा पर्सनल झालेले आहेत, कारण भावना तीव्र आहे, त्यामुळे बहुधा लोक जास्त पर्सनल झाले. समृद्धी भोवर लिहितात, अंगावर 29 जखमा असणं ही किरकोळ बाब नाहीच, याला अमानुष म्हणतात, अमानुषता म्हणतात. याशिवाय फेसबुकवरती आलेली मानसी कापडे यांची प्रतिक्रिया, त्या वकिलाला विचारा त्याला पत्नी, बहीण, मुलगी आहे का, त्यांच्याशी हा असाच वागणार का. मानसी कापडे यांनी ही प्रतिक्रिया विचारली. फेसबुकवर आलेली भूपेन खोबरागडे लिहितात, स्वतःचं पाप लपवण्यासाठी विकृत हगवणे कुटुंब वैष्णवीचं चारित्र्य हनन करत आहे. तर चिरंजीविता राजे लिहितात, त्याच्या घरी पण अशीच परंपरा असेल, त्याच्या मुलीला पण तो असाच नवरा शोधून देईल. वसुधा खूप पर्सनल होत आहे हे, पण याच्याने एवढाच अर्थ घ्यावा की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत. सॅम शाह यांनी लिहिलंय, चोर, खुनी, बलात्कारी आणि भ्रष्ट लोकांना निवडून देणारा समाज एका वकिलाला त्याचं काम शिकवतो, याहून दुसरं आश्चर्य कोणतं. सॅम शाह यांची कमेंट ही मला सर्वाधिक व्यक्तिशः भावलेली कमेंट आहे. फेसबुकवरची कमेंट आणखी एक गंगाधर काळकुटे पाटील लिहितात, आम्ही सहमत नाही, अशा युक्तिवादांमुळे समाजात विघातक प्रवृत्ती वाढते, असं लिहिलंय गंगाधर काळकुटे पाटील यांनी. आता यानंतर आपण जाणार आहोत आजच्या पाहुण्यांकडे, ज्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मी जातोय गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत असतील थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील विपुल दुशिंग, जे स्वतः हगवणे कुटुंबियांचे वकील आहेत या केसमध्ये. रोहिणी खडसे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आहेत. सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या. क्षितिजा वडतकर माझ्यासोबत इथे आलेल्या दिसत आहेत. त्याचप्रमाणे अदिती सारंगधर, प्रसिद्ध अभिनेत्री, त्या सुद्धा या विषयामध्ये एक अभिनेत्री, एक समंजस आणि सजग नागरिक म्हणून सहभागी होणार आहेत. यांच्याकडे जाण्यापूर्वी एक कमेंट मात्र इथे लक्षात घेतली पाहिजे. दुशिंग यांना खलनायक करताना हे लक्षात घ्यावं, अशा असंख्य केसेस भारतात, महाराष्ट्रात होतात. त्यांना वकील मिळतात आणि त्यांना युक्तिवाद करावा लागतो, कारण ते त्यांचं व्यावसायिक कर्तव्य आहे आपल्या आशेलाला सुरक्षित करणे आणि केसमधून सोडवणे. त्यामुळे या बाबतीत भावूक होताना ही एक व्यावसायिक गरज अतिशय लक्षात घ्यावा, कारण वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. मी आता जातो आपल्या पाहुण्यांकडे. मी पहिल्यांदा अदिती सारंगधर यांच्याकडे जातो. अदिती, सगळा विषय आपल्या समोर आहे. याच्यातला मुद्दा हगवणे केस हा एक फक्त टोक झालं, पण प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार प्रश्न आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? मला असं वाटतं आता ह्या प्रकरणामुळे प्रकर्षाने व्हायलन्स किंवा घरगुती व्हायलन्स समोर आलेला आहे. पण हा शारीरिक व्हायलन्स आहे. त्याच्या आधी करण्यात आलेला त्यांचा मानसिक व्हायलन्स आहे. तर मला असं वाटतं सुरुवात अनफॉर्च्युनेटली हुंडा द्यायला हो म्हणतो तिकडनंच हा व्हायलन्स सुरू झालेला आहे. नेहमी आपण असं म्हणतो की बलात्कार करणारा पुरुष जेवढा दोषी असतो तेवढाच पडून राहणारी स्त्री सुद्धा असते. तर मला असं वाटतं आपण सुरुवातच इथून करायला पाहिजे की या गोष्टींना मुळापासून नष्ट करायला पाहिजे. आणि आता ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अत्यंत राग आहे मनामध्ये, अत्यंत त्रासदायक भावना आहे. एक स्त्री म्हणून प्रचंड क्लेश आहे. पण त्या क्लेशाचं रूपांतर कुठल्याही चुकीच्या वक्तव्यात होणार नाही याची मी डेफिनेटली आपल्या या माध्यमातून काळजी घेईन. पण मला असं वाटतं की माणसांकडनं चुका होतात. तर आपण म्हणतो की तिनेही काय म्हणतात सहन करायची बारीक चूक केली असेल, पण त्यामुळे तिच्यावर इतके अत्याचार करून, इतके गाव घालून तिला ज्या पद्धतीने मारण्यात आलंच म्हणेन मी. कारण मला असं वाटतं की ह्याला प्रवृत्त करणं हा सुद्धा गुन्हाच आहे. म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. म्हणजे तिला मारलेलंच आहे असं मी धरते. त्यामुळे मला फार वाईट वाटलंय, फार राग आला. आणि मला असं वाटतंय की ह्याला निषेध या व्हायलाच हवा. आणि फक्त आपल्या सामाजिक माध्यमातून नाही तर सरकारच्या माध्यमातून सुद्धा तो व्हायला. अदिती, तुम्ही अगदी लोकांच्या मनातलं बोललेला आहात. लोकांच्या याच भावनात मगाशी मी त्या प्रतिक्रिया वाचून दाखवल्या, त्यातून हेच प्रत्यंतर त्याचं येत होतं. मी क्षितिजा यांच्याकडे जातो. ॲडव्होकेट क्षितिजा आपल्यासोबत आहे. क्षितिजा, एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. हगवणेंचे वकील यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन म्हटलेलं आहे की काय 4 कानफटात लावून दिल्या किंवा पती पत्नीमध्ये एखाद्या भांडणात जरा हात उचलला गेला तर तो डोमेस्टिक व्हायलन्स ठरत नाही. आता हे त्यांनी मीडियाशी बोलताना दिलेला तो बाईट आहे. आय एम शुअर केसच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी अधिक डिटेल्स सांगितलं असेल सगळं. माझा आपल्याला प्रश्न आहे, खरंच असा दाखला आहे का? आणि खरंच कोर्ट डोमेस्टिक हिंसेमध्ये मारणं, थोडंसं मारणं, जास्त मारणं, रॉडने मारणं, जाळणं असे फरक करतं? खरंच याच्यामध्ये असा फरक आहे? बेसिकली जे जजमेंट त्यांनी कोट केलेलं, ते जजमेंट 306 अबेटमेंट टू सुसाईड आणि 498A
यावरती ते अवलंबून आहे. आणि बरं. आपण जर ते जजमेंट बघितलं तर त्याच्यात स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की 306 कधी होतो, हम्म, अबेटमेंट टू सुसाईड कधी होतं. हम्म, मग अबेटमेंट टू सुसाईड फक्त बायकोला मारलं तेव्हा नाही होत, हम्म, तर उद्देश, ही जी भावना असते, म्हणजे तिने सुसाईड करावी किंवा हम्म. एखाद्या व्यक्तीने सुसाईड करावी यासाठी त्या व्यक्तीला उद्युक्त करण्याची जी भावना आहे बरं. त्यातून झालेला हिंसाचार, त्याच्यासाठी 306चं जे इन्ग्रेडियंट आहे हम्म. ते जजमेंट म्हणतं. हे असं कधीच म्हणत नाही की एक कानपटात मारली तर हे होत नाही, हम्म. म्हणजे हिंसाचार होत नाही, असं ते जजमेंट नाहीये. ते जजमेंट फार स्पेसिफिक आहे, हो. दोन्ही सेक्शन्सला घेऊन. बरं. आणि ते डिस्चार्जचं जजमेंट आहे मेन बरं. म्हणजे. बरं. क्षितिजा, मी तुम्हाला एक अगदी आउटराईट प्रश्न विचारतो, तो कदाचित तुम्हाला खूपच प्रिमिटिव्ह वाटेल, पण लोकांच्या मनात असा प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो की खरंच जर का नवऱ्यानं म्हणजे पुरुषानं पत्नीला अशा प्रकारे कानफटावलं किंवा मारलं तर ती डोमेस्टिक हिंसाचार तो ठरतो, म्हणजे जो लिगली ज्याच्यावर कारवाई होऊ शकते, ठरतो की नाही ठरत? ऑफकोर्स ठरतो. हम्म. पण तुम्हाला मी एक गोष्ट अजून सांगू इच्छिते. इथे आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स, मगाशी मला असं वाटतं तुम्हीच म्हणाले होते की कुठेतरी तुम्ही ऐकले की नवरा मारतच असतो. हम्म. आपल्याकडे ना हुंडा, नवऱ्याने मारणं, ह्या गोष्टींचं फार पूर्वीपासून खूप नॉर्मलायझेशन झालेलं आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगते की हुंड्याचा जसा विषय आता चालू आहे की माहेरी गेली होतीस तर माझ्यासाठी काय आणलं, असं अगदी सहज मी ऐकलंय नवऱ्यांना असं बोलताना. म्हणजे माझ्याकडे ज्या मी वुमेन्स राईटच्या केसेस हँडल करते, बरं. त्यामुळे अनेक केसेस असे असतात ज्याच्यामध्ये की सुरुवात इथून होते की आई लहानपणापासून मुलीला सांगते हे चांगलं कर, स्वयंपाक चांगलं कर, तर सासू माझ्या नावाने कडे फोडेल आणि सासू माझा उद्धार करेल. बेटी तो पराया धन होती आपण ऐकतो. म्हणजे धन म्हणजे तू दुसऱ्यांचं धन आहे, म्हणजे त्याचं जे एक ऍज अ प्रॉपर्टी जे हे केलं जातं, ही जी मानसिकता आहे ना, मी नेहमी म्हणते की नियम बदलवून होणार नाहीये. मानसिकता जी आहे ना, ही खूप नॉर्मलायझेशन झालं, याला खूप सिरियसली घेण्याची गरज आहे. बरं, खरं आहे. मी पुन्हा अदिती सारंगधर यांच्याकडे जातो. अदिती, या प्रकरणाला एक वेगळा कंगोरा सुद्धा आहे, तो आहे स्त्री आणि पुरुष असा. एखाद्या कुटुंबामध्ये एक असतात वडील, एक असतो मुलगा. मग आपण एक न्यूक्लियस कुटुंब मानलं तर एक असते आई आणि एक असते त्या नवऱ्याची पत्नी, म्हणजे की सून. म्हणजे एका घरात दोन पुरुष आहेत, दोन स्त्रिया आहेत, आणि पुन्हा हे सगळे ॲडल्ट्स आहेत, त्यामुळे एक बेसिक मॅनरिझम, एकमेकांशी कसं वागायचं याची बेसिक मानवीय वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये असते. असं असताना सुद्धा त्या एका सुनेच्या विरोधात दोन पुरुष आणि एक महिला, सासू म्हणजे त्या मुलाची आई, हे सगळे कसे काय जुळून येतात? हे डायनामिक्स मला लक्षात येत नाही की असं होतं कसं काय. एखादी स्त्री अशी उभी का राहत नाही की हे चुकीचं घडलं जात आहे, जसा मुलगा आहे तशी ही पण दुसऱ्याची मुलगी आहे, तिला मारता कामा नये, हे मनात का नाही आहे त्या वडिलांच्या किंवा त्या आईच्या? आपण जर ही केस पूर्वीपासून फॉलो करतोच आहोत, सगळे केली असेल तर हे लक्षात येईल. फक्त ह्या एका सुनेचा प्रश्न नाहीये. दुसरी सून सुद्धा ज्या पद्धतीने लोकांसमोर येऊन जे काही बोलते आहे, मला असं वाटतं त्यांनाही तशाच प्रकारे त्रास देण्यात आला होता. फक्त आपण ठरवतो की स्वतःसाठी उभं राहायचं म्हणून त्या त्यांच्या घरी जाऊन राहू शकल्या. पण ह्यांना ती मुभा किंवा ती संधी नाही मिळाली. आणि ती संधी मिळाली तर जे काही आपण ऐकलंय, वाचलंय, त्यांच्या आई वडिलांनी समजून लग्न टिकवायच्या दृष्टीने त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न केला किंवा परत पाठवलं सुद्धा जो काही प्रकार. तर मला असं वाटतं हे सगळं तुम्ही जर मुलांना हातात चहा आणि हातात पाणी आणि हातात जेवण द्यायची सवय केली असेल लहानपणापासून, आणि बायको आल्यानंतर तिने आनंद, मला असं वाटतं की बायको सुद्धा काही प्रमाणात, आपण सुरुवातीला म्हणतो की अरे माझ्या नवऱ्याला आवडतं ना, मी देते ना, मग ती त्याला सवय लागते. आणि एक दिवस अचानक आपल्याला असं जाणीव होते की आय एम नॉट बॉर्न फॉर दिस. आणि मग अचानक तुम्ही एक दिवस रिबेलियस होऊन म्हणता की मैं नहीं करूंगी आजचे. तर मग ती सवय लावणंच चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि एक दिवस अचानक तो रिबेलियस ऍटिट्यूड आल्यावर समोरच्याला वाटतं ही काय मला ऑपोजिट जाऊन बोलते. तर मला असं वाटतं की बेसिक पासूनच सांगणं खूप गरजेचं आहे. लहान मुलांना जे मुलींना येतं ते मुलांना आलं पाहिजे, आणि जे मुलांना येतं ते मुलींना आलं पाहिजे. आपण इक्वालिटी विषयी सतत बोलत असतो, तर या पद्धतीची पुरुष आणि स्त्री ही एक वर्गवारी आपण केलेली आहे आपल्या सोयीसाठी. तर ती आपल्या सोयीसाठी वर्गवारी न करता दोघांना समान गोष्टी लहानपणापासूनच आचरणात आणायला शिकवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि तरच पुढची पिढी
वेगळ्या पद्धतीने घडेल. ठीक आहे, मी एक प्रश्न घेऊन क्षितिजा यांच्याकडे जातोय, ज्याचा मी मगाशी थोडासा उल्लेख केला. ॲडव्होकेट क्षितिजा, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. असं समजा की मी थोडंसं डॉक्टर माफ करा विपुल दुशिंग यांच्या बाजूने बोलतोय असं मानलं तरी चालेल, ज्याला डेव्हिल्स ॲडव्होकेट अशी सुद्धा एक टर्मिनॉलॉजी आहे. माझा प्रश्न असा आहे, आपल्याला कल्पना आहे कसाब असो नाहीतर कोणीही असो, प्रत्येकाला वकील मिळण्याचा भारतामध्ये अधिकार आहे, सरकार सुद्धा देतं. अशा वेळी तुमच्यासाठी तो घृणास्पद गुन्हा घडलेला आहे, अरे काय झालेलं आहे, आणि आजकाल तर एक नवीन असं झालंय की असा कुठला गुन्हा घडला, भावना योग्य आहेत पण वकिलांच्या संघटना आम्ही वकीलपत्र घेणार नाही, काही विशिष्ट समाजाच्या किंवा संघटनांच्या मागण्या यांचं वकीलपत्र घेऊ नका. माझा आपल्याला प्रश्न आहे की वकिली कोणी करणारा असेल तर समोरच्याची कुणाची तरी बाजू बरोबर असणार, कुणाची चूक असणार असं आपल्याला वाटणार. मग अशा वेळी दुशिंग यांना खलनायक ठरवणं, हे मला, तुम्ही त्यांचे एक प्रकारे व्यवसाय भगिनी आहात तुम्ही, म्हणून मी तुम्हाला विचारतोय, हे योग्य आहे का? अर्थातच हे योग्य नाही आहे. पण कसं आहे, आता सध्या आपला जो भारतीय समाज आहे हा फार भावनिक समाज आहे. म्हणजे तुम्ही इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळी बघा किंवा अशा कुठल्या घटना, आता एनसीबीच्या रिपोर्टनुसार जवळजवळ रोज 15 वैष्णवी सारखे बळी जातात, हुंडा बळी जातात. पण हे प्रकरण खूप जास्त प्रमाणात उघडकीस आलं आणि सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करत असतो. प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे की त्याच्याकडे जो वकील येईल त्याची बाजू त्यांनी व्यवस्थित मांडणं. बरं. पण ह्यावेळी आता मला असं वाटतं की त्यांचे जे वकील आहेत त्यांचं ऑफकोर्स ते कर्तव्य पार पाडतात आहे आणि त्यांचं ते बेस्ट देतात आहे. त्यावेळी अशा वेळी आपण संयमाने समजून घेणं गरजेचं आहे. वैष्णवीला न्याय मिळावा हे प्रत्येकालाच वाटतं, पण त्याच्यामध्ये कोणी एखादी व्यक्ती जी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हती ती चुकीने फसल्या पण जाऊ नये, हा सुद्धा त्याच्यातला एक महत्वाचा दुवा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जणाला, प्रत्येक अक्युजला रिप्रेझेंटेशन मिळालंच पाहिजे. ते त्यांचं प्रोफेशनल कर्तव्य करतात. एक आणखी प्रश्न मी क्षितिजांना नंतर विचारेन, आणि तो थोडासा पुरुषांच्या बाजूने जाणारा सुद्धा आहे, कारण या सगळ्या बरोबर आहे जी आकडेवारी पाहिली आणि सगळा विषय सुद्धा योग्यरित्या आपण मांडतोय. पुरुषांची बाजू आहे, तो मी क्षितिजांना नंतर जरा विचारेन, नाजूक प्रश्न पण फार महत्त्वाचा आहे. मी पुन्हा एकदा जातोय अदिती यांच्याकडे. अदिती, हे सगळं होत असताना, महिला म्हणून बघत असताना, समाजामध्ये असे मुखवटे घेऊन वावरणारी आपणला सगळा समाज आहे, पण त्यांच्या घरामध्ये कदाचित असं, आणि वैष्णवीचं हे प्रकरण बाहेर आलं नसतं तर कुठलाही हसरेच आहे. त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले तर असं वाटतं की आता वैष्णवीचं एक अतिशय सुखासीन आयुष्य, स्वर्ग म्हणजे अगदी स्वर्ग समान आयुष्य सुरू होणार आहे, पण तसं नसतं. हे समाज जो ह्या एका प्रकारे स्किझोफ्रेनिक अवस्थेत तयार व्हायला लागलेला आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की सोशल मीडियाचा इतका इन्फ्लुएन्स आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर की मी समोरच्यांची रील्स बघून किंवा समोरच्यांचे फोटो बघून मी आनंदी का नाही याच्या बाबतीत कुढत बसतो आतमध्ये. मात्र जगाला दाखवायला आपण आनंदी आहोत असे अनेकदा पिक्चर्स टाकतात जे आपल्याला, वैष्णवीच्याच नाही तर अनेक बायकांच्या फोटो, आपल्या जवळच्या काही माणसांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की ते खुश नाहीयेत आपल्या आयुष्यात, पण तरी सुद्धा मी आहे आनंदी हे दाखवण्यासाठी काही फोटो टाकले जातात आणि अशा पद्धतीने बोललंही जातं की कशाला लोकांना सांगायचं. तर मला असं वाटतं हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे की स्वतःसाठी जगायला शिका. आपण खोटी पांघरुणं घेऊन किती दिवस जगायचा प्रयत्न करणार आहोत, कारण कधीतरी तो प्रयत्न संपतो, थकतो आणि मग आपल्याला आपल्या खऱ्या रूपात यावंच लागतं. सो आय थिंक हे अनफॉर्च्युनेटली माझ्या आता हे सगळं प्रकरण घडल्यावर माझी अगदी जवळची मैत्रीण आहे, तर तिला मी म्हंटल की आउट ऑफ शॉक मी म्हंटल की बापरे अशी माणसं असू शकतात जगामध्ये, मला माहिती पण नाही, कारण फॉर्च्युनेटली मी अशा फॅमिलीतनं आलीच नाही जिथे आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, तुमच्या कृतीचं स्वातंत्र्य होतं आणि ज्या स्वातंत्र्याने तुम्ही डिसिजन घ्याल त्या डिसिजनला तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात हेही स्वातंत्र्य होतं आणि ही जाणीव दिली होती करून. पण त्या मुलीने मला सांगितलं की अशी अनेक कुटुंब आहेत माझ्या ओळखीमध्ये जिथे अजूनही नाशिक सारख्या शहरामध्ये असे गुन्हे घडतात आणि आपण इंटेरियरची गोष्ट सोडूनच देऊया, पण नाशिक सारख्या शहरात, आता हा तर पुण्यातच घडलेला गुन्हा आहे, पण तिकडे घडतात आणि अनेक बायका, अनेक फॅमिलीज लेट गो करतात कारण त्यांना त्यांचा काय लग्न संस्थेवर
पियर प्रेशर असतं एक पियर प्रकारे. प्रेशर जो बट्टा लागतो हो. किंवा ज्या गावातनं लोक बोलली जातात हो. भीतीपोटी ते बरं. कॅरी ऑन करतात आणि हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मला इथे आदिती, तुम्ही कारण गाडीत आहात आणि कोणत्याही क्षणी कनेक्शन तुटलं तर मला कदाचित तुमच्याकडे पुन्हा येता येणार नाही, म्हणून एक प्रश्न पूर्ण करून घेतो आणि तो पुन्हा जरा तुमच्या क्षेत्राशी संबंधित आहे. हे सगळं जे होतंय आजूबाजूला, वैष्णवीचं प्रकरण, तिचा होणारा छळ, मग ती एक नणंद आहे, मग सासू आहे, सगळं आहे यामध्ये, थोडंसं ना सिरियल सारखंच वाटायला लागलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ही अनेकदा टीका झालेला प्रश्न आहे हा, की गेल्या काही वर्षात आणि जवळपास दोन तप झाली की मराठीमध्ये आता मराठी खाजगी एंटरटेनमेंट वाहिन्या सुरू व्हायला आता 20-1 वर्ष झालेली आहेत. 20 वर्षामध्ये खाष्ट सासू, खलनायक नणंद, त्यांची काहीतरी षडयंत्र, एक सिरियलमध्ये तर एक फार मोठे ऍक्टर आहेत ते आणि हयात आहेत ते सुनेचा हात घेऊन काहीतरी कटरवरती खेचून नेत आहेत आणि सासू त्यांना मदत करते वगैरे, अशी दृश्य. एका याच्यात काय विषच पाजलं जात आहे, दुसऱ्या याच्यात आणखी काहीतरी तिसरं. हे जे प्रशिक्षण देण्याचं काम रोजच्या रोज चाललेलं आहे आपल्या सिरियल्समधून, त्या सगळ्याचा या अशा वैष्णवीच्या प्रकरणांमध्ये कुठेतरी छोटासा हिस्सा तर नसेल? ही जबाबदारी थोडीशी निश्चित करायला नको? मला वाटतं की आत्ता जे काही तुम्ही म्हणालात, हा सिरियल्स हा समाजाचा आरसा आहे की समाज हा सिरियल्सचा आरसा आहे, हे कळायला थोडीस गडबड होती. कारण जे काही चाललं आहे ते मालिकांमध्ये दाखवलं जात आहे की मालिकांमध्ये दाखवलं जात आहे त्या पद्धतीने काही घडतंय, हा खूप विचार करण्यासारखा विषय आहे. आणि आता लोकांची मानसिकता इतकी आहे की अनेक सिरियल्स आहेत अशा की ज्या अगदी क्लोज टू रियालिटी करण्याचा प्रयत्न केला किंवा केल्या गेल्या, पण लोकांनी त्याला टीआरपी गणितामध्ये अगदी 0 मार्क दिले. पण अशा पद्धतीचा जो लाऊड निगेटिव्हिटीचा किंवा अशा पद्धतीचा लाऊड ड्रामा ज्या शोज मध्ये आहे ते शोज ना हायएस्ट टीआरपी घेतात. त्यामुळे मला असं वाटतं लोकांची मानसिकता नक्की कशामुळे बदलली आहे. म्हणजे आता भीती वाटते वादळवाट सारखा शो आला तर लोक त्याला पकडून धरणारच नाही, तो 1 महिनाही चालेल की नाही याची मला खात्री नाहीये. कारण बदललेली मानसिकता हा नक्की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की नक्की समाजाचं अनुकरण आपण करतोय की सिरियलचं अनुकरण समाज करतोय, हा मलाही पडलेला मोठा प्रश्न आहे. पण ही चित्र बदलायला हवं आणि चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाने माणसासारखं वागायला हवं ना. आणि माणसासारखं वागणं म्हणजे काय हे मुळात त्यांना शिकवलं गेलं पाहिजे चांगल्या अर्थाने, असं मला वाटतं. कारण जर एखाद्या माणसाला थोबाडीत मारणे बायकोच्या हा नॉर्मल माणसासारखा प्रकार वाटत असेल तर मला असं वाटतं आत्मपरीक्षण करायची खरंच गरज आहे. जुन्या काळात जाऊन पुन्हा मागे जायची गरज आहे आपल्याला आता. हा, अगदी. म्हणजे मला कौतुक वाटतं आदिती यांनी अगदी म्हणजे हेल्दीरित्या हा प्रश्न स्वीकारला आणि त्याला उत्तर सुद्धा दिलं. कारण ही नेहमी चर्चा राहिलेली की काय दाखवलं जातं, पण आदिती यांनी पण प्रतिप्रश्न केलेला आहे की तो सिरियल हा आरसा आहे का समाजाचा. मी पुन्हा एक जातो प्रश्न घेऊन क्षितिजा यांच्याकडे. क्षितिजा, हे सगळं होत असताना म्हणजे आत्ताची सगळी चर्चा चालू आहे ती हगवणे कुटुंब, त्यातले पुरुष, मग ते नवरा असेल, दीर असेल, सासरा असेल, सगळं. पण अनेकदा असंही पाहायला मिळतं की जेव्हा कधी असे काही कौटुंबिक डिस्प्यूट्स तयार होतात आणि जेव्हा डिवोर्सचा मुद्दा येत असतो त्यावेळी त्या पत्नी आपल्या त्या नवऱ्यावरती अनैसर्गिक संभोग, शारीरिक मानसिक त्रास वगैरे काय वाटेल ते त्याच्यावरती आरोप करतात आणि याच्यामुळे त्रासलेले पुरुष सुद्धा आहेत. आत्ता परवा तर हैदराबादमधला एक टेकी, त्याने तर आत्महत्या सुद्धा केली, व्हॉट्सअप व्हिडिओवरती करून सुद्धा सगळं सांगितलं होतं. असे सुद्धा मोठे आहेत. महाराष्ट्रात एक संघटना आहे की जी पुरुषांच्या हक्कांसाठी लढते. माझा आपल्याला प्रश्न आहे की हे सगळं डिस्कशन बरोबर आहे आपण जे करतोय ते, पण त्याचवेळी त्याची दुसरी बाजू पण आहे, ती पण समोर आली पाहिजे. हो, अगदी समोर आली पाहिजे. आम्ही जरी महिलांसाठी लढत असलो तरी माझ्याकडे पण अनेक अशा केसेस येतात ज्याच्यामध्ये पुरुष हे विक्टिम असतात. पण मी परत सांगू इच्छिते त्याच्यामध्ये हे प्रमाण आहे, म्हणजे त्याला आपण डिनाय नाही करू शकत. आणि डावरीच्या केसेस तर एक वेगळा भाग आहे. जेव्हा डिवोर्स घ्यायचा असतो आणि ॲलिमनी मोठी हवी असते, अशा वेळी आपण बघतो की अनेक डीव्हीच्या केसेस किंवा 498A ह्या केसेस, मारल्या क्रुएल्टीच्या केसेस फाईल केल्या जातात, जेणेकरून मग मोठी ॲलिमनी त्याच्यातनं काढता यावी. पहिले मला असं वाटायचं की वुमेन विक्टिम, आज मला 17 वर्ष प्रॅक्टिसला होत आहे, मला असं वाटायचं की अशा महिला नाही आहेत. पण ही एक एक्सेप्टेड फॅक्ट आहे की जरी कमी आहेत तरी अशा महिला आहेत. आणि त्याच्यामुळेच जो 498A मध्ये ज्या गाईडलाईन झाल्या या त्याच्या मिसयूजमुळेच आलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे BNS आला, नवीन कायदा आला, तरी पण आज आपण बघतोय की पुरुषांच्या दृष्टीने जर बघितलं
तर आज त्यांना प्रोटेक्ट करणारा कायदा नाही आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्याच्यामुळे अशा संस्थांच्या आपण मशरूमिंग बघतो उदयास आलेले आहे जे पुरुषांच्या हक्कासाठी लढतात. कारण जेव्हा प्रश्न म्हणजे जेव्हा आपण एक असा विचार करून चालू की ही प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी सुनेची पण घटना म्हणजे आपल्या मुलीसोबत झाली आणि मुलाची पण घटना आपल्या मुलासोबत झाली, असा विचार करून जेव्हा आपण चालू ना तेव्हा आपण बॅलन्स व्ह्यू घेऊ शकू आणि विचार करू शकू. तेव्हा खरोखरच कायद्याच्या दृष्टीने आजही पुरुषांसाठी तरी काही प्रोटेक्शन नाही आहे. बरं, मी पुन्हा अदिती यांच्याकडे जातो. अदिती, हे सगळं होत असताना एक काळ होता असं मानलं जायचं, मी काही बायस होऊन नाही म्हणत आहे, पण असं मानलं जायचं की ग्रामीण भागातल्या महिलांना, तिकडच्या मुलींना तुलनेनं अवघड होतं. रिबेलियस असणं असेल, घरातल्या घरात बंड करणं असेल, आरेला कार्य करणं असेल किंवा वेगळा निर्णय घेणं असेल. पण शहरांमध्ये उच्च शिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत घरांमध्ये सुद्धा, कारण वैष्णवीचं प्रकरण पाहिलं तर माहेर आणि सासर दोन्ही सुद्धा तसं एक उच्चभ्रू घराणं आहे दोघेही, तरी सुद्धा वैष्णवीला या अन्यायाच्या विरोधात काही करता येत नाही. ती यापूर्वी एक आत्महत्येचा प्रयत्न करते आणि नंतर तर ती आत्महत्या करून बसते. तर याकडे तुम्ही कसं पाहाल की टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर का नाही पडतायत? टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूंचा तितकाच सहभाग असला पाहिजे ना. एकाला बाहेर पडायचंय आणि दुसरा त्याला मारतोय किंवा दुसरा त्याची सायकोलॉजिकल पिळवणूक करतोय, तर हे नाही होऊ शकत ना. तुम्हाला हे रिलेशन पुढे न्यायचं की नाही हे नवरा बायकोनी दोघांनी ठरवायचं असतं. आजकाल या केसमध्ये म्हणा की दुर्दैवाने म्हणा, अनेक केसेसमध्ये घरचे ठरवतात की हे नातं पुढे न्यायचं की नाही. तर मला असं वाटलं हे सापेक्ष असलं पाहिजे ना. नवरा बायकोंनी एकमेकांची लग्न केलंय, लोक असं म्हणतात की दोन फॅमिलीजनी एकमेकांची लग्न केले, पण ऍट द एंड ऑफ द डे संबंध एकमेकांचा एकमेकांशी येणार असतो ना. त्यामुळे त्यांनी शांतपणे बसून ठरवणं गरजेचं असतं की आपण हे किती पद्धतीने आणि कशा पद्धतीने पुढे न्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं आजकाल गावातल्या मुली किंवा इंटिरियर्स मधल्या मुली आपल्यापेक्षा फार हुशार झाल्यात आणि फार स्वाभिमानी झालेल्या आहेत. कारण त्यांना पिअर प्रेशरची भीती नाही. त्या गावातनं कुठेतरी पळून गेला किंवा त्यांच्या चॉईसचा कोणाशी तरी लग्न करू शकतात. पण इथे शहरामध्ये आपण जाऊन कुठे जाणार? आपण आपल्या सर्कलमध्ये जर प्रतारणा केली तर उच्चभ्रू घरातल्या लोकांना किंवा प्रतिष्ठित फॅमिलीज मधल्या लोकांना त्या प्रेशरची भीती आहे. कारण त्यांच्यावर त्यांच्या बरोबर असणारी माणसं, त्यांच्या आजूबाजूला असणारी माणसं सतत वेगळ्या पद्धतीचं प्रेशर टाकतात. गावातली माणसं फार तर काय करतील, तिला त्या गावातनं बाहेर करतील किंवा परत गावात येऊ नकोस असं सांगतील किंवा आमच्या फॅमिलीशी संबंध तोड असं सांगतील. हे इंटेरियर मधलं झालं असं म्हणजे मला वाटतं. माझं अज्ञानही असेल या क्षेत्रामध्ये, कारण माझी अशा लोकांची कधी ओळखच झालेली नाही जी इतकं टॉर्चर करतात बाईला. पण शहरामध्ये या अशा पद्धतीमधल्या फॅमिलीज मध्ये हे वेगळ्या सर्कल मधली लोक आहेत आणि हे सर्कल टू सर्कल त्यांचे अनेक बिझनेसचे फायदे असतील किंवा याचे फायदे असतील किंवा त्याचे फायदे, मला असं वाटतं हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हे एक विशियस सर्कल आहे आणि त्या सर्कल मधनं बाहेर पडणं कदाचित कठीण असू शकतो. आणि मला आदिती याबद्दलचा एक प्रश्न मी थोडासा नंतर घेतो. मला टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल आणखी जरा स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे. त्यापूर्वी मी पुन्हा एकदा जातो क्षितिजा यांच्याकडे. ॲडव्होकेट क्षितिजा, या निमित्तानं जो सारखा जे आज आपण पाहिल्या मगाशच्या कमेंट सगळ्या त्या विपुल दुशिंग यांच्यावर टीका करणाऱ्या होत्या, अशा वेळी विपुल दुशिंग हा मुद्दा नाहीये, ते वकील आहे, तुम्ही सगळी वकील फ्रॅटर्निटी आहात. अशा वेळी सेन्सिटायझेशनचा मुद्दा अनेकदा येतो, पोलिसांचं सेन्सिटायझेशन, की कोणी असो, आरोपी असो, कदाचित तो लहान असेल, मुलगा मुलगी, कोणी स्त्री, बाकीचे कंप्लेंटंट असतील तुमच्याकडचे, तसं हे वकिलांचं सेन्सिटायझेशन सुद्धा असू शकतं का? की मग असं सेन्सिटाईज करणं हे बायस असणं ठरेल? म्हणजे उदाहरणार्थ एक स्त्री आहे, वैष्णवीचा मृत्यू झालेला आहे, मग आता त्याच्या विरोधात सासऱ्यांची बाजू घेणारा तो खलनायक, हे बरोबर आहे का? मग दुशिंग किंवा पर्यायानं त्याही कुटुंबाची एक बाजू असू शकते आणि ती ऐकावी लागेल, हे मानणं बरोबर आहे? मी मगाशी पण म्हटलं होतं की आपल्याकडे म्हणजे वकिलांकडे जो अशील येतो त्याची बाजू मांडणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक वकील तो करतो. त्यामुळे कुठली बाजू योग्य आणि कुठली बाजू अयोग्य हे आपण एक समाज म्हणून विचार करतो. वकिलांना त्यांच्याकडे जे येतात त्यांची बाजू मांडणं हेच त्यांचं प्रथम कर्तव्य असतं. आणि मगाशी आता जो मुद्दा खूप फार जोरात चालू होता की मुली का बरं बोलली नाही, ती का बरं वैष्णवी का बोलली नाही, मला असं वाटतं की ह्यासाठीच बायांनी, स्त्रियांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं फार गरजेचं आहे. ती शिक्षित जरी होती तरी ती कदाचित वावरली नसेल, कदाचित ती फायनान्शियली इंडिपेंडेंट नसेल म्हणून ती आज या रिलेशनशिप मधून बाहेर निघू शकली नाही. कारण नुसतं शिक्षण घेऊन फायदा होत नाही हो. तुम्ही जोपर्यंत वावरत नाही, दोन पैसे कमवत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभं राहण्याची ती हिंमतच येत नाही.
आणि राहिला प्रश्न वकिलांचा, तर ते तर प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक वकील करेल. आज आपल्याला समाज म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय, बरं. वकील म्हणून येणारा प्रत्येक व्यक्ती सारखाच आहे. एक्झॅक्टली, हा इंटरेस्टिंग मुद्दा मांडला आणि हा कोणीतरी मांडण्याची गरज होतं की हे सगळं समजून घ्यावं लागेल आपल्याला. मला एक प्रश्न अदितीला मी जो मगाशी म्हणालो होतो, अदिती, या निमित्तानं टॉक्सिक रिलेशन्स म्हटलं की जणू काही तो एखाद्या मॅगझिनमधल्या आर्टिकलचा विषय आहे किंवा हे असं वैष्णवी वगैरे प्रकरण आलं तर तेवढ्या पुरता, पण टॉक्सिक रिलेशन्स खरोखरच आजूबाजूला दिसू लागलेली आहेत. खरंच असं आजूबाजूला दिसते की अरे हे केवळ हसरे मुखवटे घेतलेली पण दुःखी असलेली माणसं आहेत, टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये ही बाई आहे. म्हणजे मला या विषयाच्या नंतर काही जणांनी सांगितलं की जी मुलगी परवापर्यंत कॉलेजमध्ये अगदी रिबिलियस होती, अनेकदा स्वतःची मतं अगदी स्पष्टपणे मांडायची, पण लग्न झाल्यानंतर पूर्ण बदलली. माझा तुम्हाला प्रश्न आहे अदिती, तुमच्याही पाहण्यात अशा मुली स्त्रिया होत्या का, आहेत का, आणि असं का होत असावं? म्हणजे आहेत, माझ्या पाहण्यात दुर्दैवाने अनेक मुली अशा आहेत की ज्या स्वतःसाठी उभं राहायला अजूनही घाबरत आहेत. बरं. आणि आम्ही, मला असं वाटतं मैत्री किंवा आपण खूप जज करायला लागलोय माणूस म्हणून, आपण आपल्या फॅमिली मधल्या लोकांना इतकं जज करायला लागलो ना या प्रेशरद्वारे की ही असं कसं वागली किंवा हा असं चुकीचा बाय वी हॅव स्टार्टेड जजिंग आवर पीपल. आणि ती इतकी स्वस्त झाली आहेत ना नाती की त्यांचं महत्वच कमी झालं असं मला वाटतंय. की पूर्वी माझ्याशी विश्वासाने बोलणारी 2 माणसं असायची किंवा 5 माणसं असायची. आज प्रत्येकाच्या नात्यामधली 5 माणसं कमी झाली आहेत ना, म्हणून लोकांना काउन्सिलरची गरज अधिक प्रमाणात का भासायला लागली, कारण जजमेंटल झाली आहे दुनिया. आपण खूप दिखाव्याच्या आधारे गेलोय, कारण आपल्याला खरं दाखवायची भीती वाटायला लागली, बिकॉज वी विल, असं मला वाटतं की लोक आपल्याला जज करतील अशी अनेकांना भीती वाटायला लागली. आणि त्यासाठीच ती 5 खरं बोलणारी माणसं आपल्याकडे हवी असतात, जी आपल्याला प्रोबेबली सांगतात की तू तुझ्यासाठी उभं राहा, मग तू सोडून आलीस तरी आमचं घर आहे. पण असं सांगणारी माणसं होती का वैष्णवीच्या बाबतीत? वैष्णवी तर बिचारी गेली, पण मला असं वाटतं तिने हा विषय इतका समोर आणला की तिच्या माध्यमातून अनेक मुलींनी जागं होऊन उभं राहू दे स्वतःसाठी. की आणि आज या प्लॅटफॉर्मद्वारे मी सांगते की असं कोणाला माझ्याकडनं काही मदत हवी असेल किंवा माझी, आता समोरच्या ताई पण आहेत, मला असं वाटतं आज या प्लॅटफॉर्मद्वारे स्त्रिया म्हणून आपण हे लोकांना सांगूया की आमच्या सारख्यांची काही मदत हवी असेल, तुम्हाला कोणापर्यंत पोहोचवायला किंवा सांगायला किंवा भीती वाटत असेल तर येऊन घरी मिठी मारायला, एक कॉफी प्यायला, तर जरूर या, कारण बोलणं खूप महत्वाचं आहे. नक्की अदिती, तुम्ही अगदी मनातली गोष्ट बोललेला आहात आणि खरंच कौतुक आहे तुमचं की तुम्ही बोलून दाखवलं की तुम्ही सुद्धा कुणी मदतीला यासाठी उपलब्ध असलं पाहिजे. एक माझा प्रश्न आहे मदतीच्याच अनुषंगाने तो, येस अदिती बोला अदिती. मला असं वाटतं मदतीला नाही, नुसतं की कुठलंही जजमेंट पास न करता मदतीला. आणि याच्यासाठी अनेक फक्त अशा संस्था आहेत. आमिर खान यांच्या मुलीची एक संस्था आहे जिथे फक्त तुमचं काय म्हणायचं ते ऐकून घेण्यासाठी काउन्सिलर्स नेमलेत, जे तुम्हाला काही शिकवत नाहीत, काही बोलत नाहीत किंवा काही विचार. बरोबर आहे, नो क्वेश्चन, आज मदत दिली जाईल, बरोबर आहे मुद्दा. पण मला क्षितिजा यांना प्रश्न विचारायचा आहे. क्षितिजा, मदत इतरांकडनं घेणं सोडून द्या, पण जेव्हा ही वैष्णवी आपल्या माहेरी येत होती, बाळाच्या वेळी येत होती, तेव्हा जेव्हा तिच्यावरती आरोप झाला होता की काय तुझे वेगळे संबंध असतील, त्याच्या आधी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हे सगळं वैष्णवीच्या वडिलांना माहीत होतं, त्यांनीच सांगितलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा उद्या हगवण्यांचे वकील हे मुद्दे मांडतील की जर का हगवणे एवढे वाईट होते तर मग, आणि जर का हिचे वडील म्हणत होते की अनैतिक संबंधांचा आरोप लावला, मग वकील हे म्हणणार हगवण्यांचे की मग तेव्हाच का नाही मुलगी घेऊन गेलात, जेव्हा आत्महत्या केली होती तुम्ही म्हणताय आमच्या दबावामुळे, तेव्हाच का नाही मुलगी घेऊन गेलात. इथे एक प्रश्न आता मला जरा कठोरपणे विचारायचा आहे. उद्या जर का या वकिलांनी वैष्णवीच्या वडिलांना म्हणजे कसपटेनं प्रश्न विचारले की तुमच्यासाठी खलनायक होते हगवणे, तर मग तुम्ही इतकी वर्ष काय करत होता लग्नापासून, तर मग काय उत्तर आहे? आपण त्या समाजामध्ये राहतो जिथे आपण ऑनर किलिंग पण पाहिलंय, आणि आपण तिथे समाज काय म्हणेल यासाठी मुलीला परत पाठवणारे वैष्णवीचे वडील पण पाहिले आहेत. आणि हे एकटे नाही आहेत, ही असे अनेक वैष्णवीचे वडील आहेत जे रोज आपल्या मुलीला या त्रासातून जाताना बघतात. पण माझा समाज, म्हणजे समाजाचं भान इतकं प्रचंड मोठं आहे की त्या प्रेशरमुळे ते स्वतःच्या मुलीला आयुष्यभर तसंच बघत राहतात, पण हे नाही करत. मला असं वाटतं की हुंडाबळी हा शब्द, म्हणजे हुंडाबळी म्हणजे मेल्यावरच का बरं आपण त्याचा इतका कॉग्निजन्स घेतो. तो कॉग्निजन्स जर ज्या दिवशी आई वडील विचार करतील की ह्या समाजाचं मला काही करायचं नाही आहे,
माझी मुलगी माझ्यासाठी महत्वाची आहे. हे भान ज्या दिवशी येईल ना, फक्त हुंडा हा शब्द जरी कानाला खरं क्षितिजाजी, तुम्ही म्हणजे अगदी या कार्यक्रमाचा एंड ज्या वाक्यावर झाला पाहिजे ते सांगितलेलं आहे. आणि हा तुमचा प्रश्न हा एक प्रकारे चाबूक मारल्यासारखा प्रश्न आहे. त्या प्रत्येक वडिलांना तुम्ही हुंडा देणार आणि नंतर मुलीचा बळी झाल्यानंतर म्हणणार हुंडा बळी आहे. तुम्ही हुंडा दिला तेव्हाच तुम्ही एका गुन्ह्याची सुरुवात करून दिली होती. याच मुद्द्यावरती आपण कार्यक्रमाच्या चर्चेचा भाग इथे थांबवणार आहोत. मी अदिती आणि क्षितिजा तुमचे अनेक अनेक आभार मानतो. अतिशय नाजूक विषयावरती तुम्ही ज्या बॅलन्स रीतीनं मतं मांडलेली आहेत, परखड मांडलेली आहेत, खरंच कौतुक आहे त्याचं. आणि अदिती तर पुढे जाऊन म्हणाला की मदतीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. फक्त अदिती आणि क्षितिजा का, प्रत्येक व्यक्तीनं या बाबतीत उभं राहिलं पाहिजे. तुमच्या शेजारी सुद्धा काही घडत असेल तर आवाज उठवला पाहिजे, कारण प्रश्न जनतेच्या हिताचा आहे. म्हणून तर ही जनहिताची चर्चा 0 वर आपण करत असतो. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात नेहमीप्रमाणे आजचा प्रश्न आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. काय होता आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी कसा प्रतिसाद दिलेला पाहूया. आजचा प्रश्न होता आपला, एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या युक्तिवादाशी सहमत आहात का? आम्हाला याबद्दलचे जे प्रतिसाद आले त्यानंतर 37,000 वोट्स एकूण आले. त्यापैकी 19% होय म्हणतात की आम्ही सहमत आहोत त्या वकिलांशी, आणि 81% मात्र म्हणतात की या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही. आणि ते आम्हाला मगाशा प्रतिक्रियांमध्ये सुद्धा बघायला मिळालं. तर हा होता तुमचा कौल, चर्चा जनहिताची म्हणजे तुमच्यासाठीची, तुम्हाला सोबत घेऊन केलेली. 0 वर मध्ये इथे थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.